आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय। सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत, त्यामुळे ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळालाय। तर दुसरीकडे राज्यातील सत्ता संघर्षावरची सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी येत्या 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली। त्यामुळे सत्ता संघर्षावर मात्र तारीख पे तारीख पाहायला मिळते। इकडे सत्ता संघर्षावर कोणताही निर्णय न झाल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी येत्या 1 ऑगस्टला आता सर्वोच्च न्यायालयात होईल। सर्वोच्च न्यायालयात आज जोरदार सुनावणी झाली। दोन्ही बाजूकडून जोरदार दावे प्रतिदावे करण्यात आले। दोन्ही बाजूंनी आपापले मुद्दे मांडण्यासाठी पुढच्या 27 ऑगस्टपर्यंत वेळ मागितलाय। सोबतच काही मुद्दे आवश्यक वाटल्यास विस्तारित खंडपीठ किंवा घटनापीठाकडे सोपवण्याची गरज आहे का या संबंधातला सुद्धा विचार केला जाईल असं न्यायालयाने म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार असल्याचं जाहीर केलं। शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांच्या मार्फत बंडखोर 16 आमदारांवर अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली। यानंतर या प्रकरणी एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते। तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलोड। मिली है तो सिर्फ ये तारीख। महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचल्यानं सुप्रीम कोर्टाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुप्रीम कोर्टानं बुधवारी 1 ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलत आणखी एक तारीख दिली आहे। सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि महाराष्ट्रातील सत्ता नाट्य यात काही योगायोग पाहायला मिळतोय। 27 जून रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती JB पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती। त्यावेळी विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत 12 जुलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते। दरम्यान 27 जूनच्या सुनावणीनंतर शिंदे गटाने त्यांच्या गोटात शिवसेनेच्या 40 आमदारांची जमवाजमव केली। तसंच 11 अपक्षांची रसदही शिंदे आणि भाजपला मिळाली। त्यामुळे राज्य सरकारने बहुमत चाचणी जिंकली। विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत विजयाचीच पुनरावृत्ती झाली। मात्र मवियाच्या उमेदवाराची मतं कमी झाली होती। तर 20 जुलैच्या सुनावणी आधी लोकसभेत शिंदे गट स्थापन झाला। 12 खासदारांच्या गटाला अध्यक्षांनी मंजुरी दिली। विधानसभेतल्या शिंदे गटाला आणि लोकसभेतील शिंदे गटाला मान्यता मिळाली आहे। तसंच मोठ्या संख्येने नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत। त्यामुळे शिंदे गटाची सरशी होताना दिसते। दरम्यान आतापर्यंत झालेल्या सुनावणीवर दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केलंय। निकाल समाधानकारक आहे। त्यांनी अफिडेविट सादर करायला सांगितलेलं आहे आणि कुठलाही जे विरोधी पक्षाने जे काही सरकारच्या विरोधात काही त्यांचे प्रेयर्स होते त्याला कुठलाही रिलीफ दिलेला नाही। आमचा सुप्रीम कोर्टाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आजच्या निकालाच्या बाबतीमध्ये आम्ही समाधानी आहोत। पहिला मुद्दा असा आहे की यापुढे डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचा मुद्दा हे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढेच येणार। अन्यत्र कुणालाही त्याबद्दल निर्णय घेता येणार नाही। सुप्रीम कोर्टातील पहिल्या 2 सुनावणीमध्ये शिंदे गटाला तात्पुरता दिलासा मिळाला होता। कोर्टाने आमदारांचं निलंबन आणि विश्वासमताबाबत शिंदे गटाला दिलासा दिला होता। आता सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जाण्याचे संकेत दिले। त्यामुळे आता पुढील सुनावणीच्या आधी राज्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळेला शिंदे गटाने संविधानातील नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला। तर शिंदे गटाने बंड केलं नसल्याचं सांगत त्या सर्व 16 आमदारांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचा प्रश्न उपस्थित केला। त्यामुळे जो युक्तिवाद आहे तो शिंदे गटाकडून तेवढ्या जोरदारपणे करण्यात आला। या सुनावणीच्या वेळेला सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय काय झालं पाहूयात एक खास रिपोर्ट।
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान शिवसेना आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची बाजू मांडताना शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या नियमांच्या पायमल्लीवर बोट ठेवलं। तसंच त्यांनी शिंदे सरकारच्या शपथविधीवर देखील आक्षेप नोंदवला। आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना राज्यपालांनी शपथविधीसाठी आमंत्रण देणं अवैध असल्याचं सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। शिंदे सरकारनं बहुमत चाचणीवेळी संविधानाची पायमल्ली केल्याचा आरोप देखील सिब्बल यांनी केला। शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केलं असून ते अपात्र ठरतात। पण असं असतानाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला तो अवैध असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला। अभिषेक मनु सिंघवी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची बाजू मांडताना 10व्या सूचीच्या मुद्द्याचा आधार घेत युक्तिवाद केला। 10व्या सूचीनुसार शिंदे गटानं दुसऱ्या पक्षात विलीन होणं अनिवार्य असल्याचं सिंघवी यांनी सांगितलं। तसंच शिंदे सरकारचं बहुमत आभासी असून अपात्र आमदार त्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही असाही युक्तिवाद सिंघवी यांनी केला। अंतरिम आदेश देताना कोर्टानं बंडखोरांना अपात्र ठरवावं अशी मागणी सिंघवींनी कोर्टाकडे केली। त्यातला पहिला मुद्दा असा आहे की यापुढे डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचा मुद्दा हे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढेच येणार, अन्यत्र कुणालाही त्याबद्दल निर्णय घेता येणार नाही। प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी शिंदे गटाची बाजू मांडताना शिंदे गटानं पक्षांतर केलं नसल्याचं सांगतानाच पक्षात राहून नेतृत्व बदलल्यास चूक काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। पक्षात राहून आवाज उठवणं हे पक्षांतरात मोडत नाही असा युक्तिवाद साळवेंनी केला। शिंदे गटानं लक्ष्मण रेषा न ओलांडता पक्षांतर्गत आवाज उठवला असल्याचा दावा केला। तसंच तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतरच दुसऱ्या सरकारनं शपथ घेतल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। तसंच ही बाब पक्षांतरात मोडत नसल्याचं साळवेंनी कोर्टाला सांगितलं। पक्षातील 20 आमदारांचा पाठिंबा नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री पद बहाल करावं अशी आपली कल्पना आहे का अशी विचारणा देखील साळवे यांनी यावेळी केली। या प्रकरणाची व्याप्ती पाहता हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही मुद्द्यांवर मोठ्या खंडपीठाची आवश्यकता असू शकते असं सूचक मत सरन्यायाधीशांनी यावेळी व्यक्त केलं। निकाल समाधानकारक आहे। त्यांनी अफिडेव्हिट सादर करायला सांगितलेलं आहे आणि कुठलाही जे विरोधी पक्षाने जे काही सरकारच्या विरोधात काही त्यांचे प्रेयर्स होते त्याला कुठलाही रिलीफ दिलेला नाही। सुप्रीम कोर्टाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आजच्या निकालाच्या बाबतीमध्ये आम्ही समाधानी आहोत। आमचे जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांनी सांगितलं की या संदर्भात संविधान पीठाचा हा विषय आहे, त्यामुळे तो संविधान पीठासमोर देखील जाणं महत्त्वाचं आहे, कारण 10th शेड्यूल आहे। आणि मला असं वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात असं सांगितलेलं आहे की हा कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे पाठवायचा की नाही पाठवायचा या संदर्भातलं दोन्ही बाजूंचं जे म्हणणं आहे हे म्हणणं त्यांनी 1 तारखेपर्यंत सादर करावं। आता या प्रकरणी 1 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार असून 27 जुलैपर्यंत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे। दरम्यान पुढच्या सुनावणीपर्यंत कोणत्याही आमदारांवर अपात्रतेची कारवाई न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले, त्यामुळे त्या आमदारांना दिलासा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला। या प्रकरणाची पुढची सुनावणी 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली। त्यामुळे महाराष्ट्राचा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणार का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। दोन्ही गटांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण। पुढील सुनावणी 1 ऑगस्टला। मंत्रिमंडळ विस्ताराचं काय? संपूर्ण राज्याला पडला प्रश्न। पावसाळा अधिवेशनापूर्वी विस्तार।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाई संबंधी याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला. या प्रकरणाची सुनावणी येत्या 1 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार का असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडलाय. नेमका पेच काय? कायदा राज्यघटनेनं मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हरकत नाही, कायद्याने तशी बंदीही नाही. मात्र 16 आमदारांवर अपात्रतेची नोटीस. 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्र्यांचाही समावेश. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पण यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं स्पष्ट केलंय. न्यायालयीन प्रक्रियेचा आणि एक्सपान्शनचा कुठलाही संबंध नाही. आम्ही लवकरच एक्सपान्शन करू. राष्ट्रपतीची निवडणूक होती, त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. आता निश्चित मला असं वाटतं लवकरात लवकर एक्सपान्शन होईल. सध्याला सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट पर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवली असली तरी मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार याकडे राज्यातील जनतेसह शिंदे गटातील नेते आणि भाजप नेत्यांचंही लक्ष लागलंय, एवढं मात्र नक्की. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलंय. शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली. काल रात्री निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्या सहीचं हे पत्र निवडणूक आयोगाकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेली कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडल्याची माहिती सुद्धा आयोगाला देण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगानं जर का मान्यता दिली तर शिवसेनाही शिंदेंच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने आता पक्ष ताब्यात घेण्याची लढाई अधिक जोरानं सुरू केल्याची चर्चा आहे. तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलेलं आहे का? तुमचा जो गट आहे तोच गट शिवसेना असल्याचं तुम्ही पत्र पाठवलं आहे का? त्याला मान्यता? कालच लोकसभेमध्ये देखील 2/3 मेजॉरिटीने 12 खासदारांनी स्पीकरना पत्र दिलं की गटनेता बदलण्याचा. त्यामुळे विनायक राऊत पूर्वी गटनेते होते शिवसेनेचे, त्याऐवजी राहुल शेवाळे गटनेते म्हणून शिफारस केली आणि त्या शिफारसीला मान्यता लोकसभा स्पीकर साहेबांनी दिलेली आहे. आणि यानंतर लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे हे अधिकृतपणे काम करतील हे कालच ठरले. कालच हा निर्णय झालेला आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे देखील रितसर अर्ज तसा केलेला आहे. तिकडे शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या विषयाचं सगळं प्रकरण तसंच शिवसेनेनं शिंदे सरकारच्या स्थापनाला दिलेलं आव्हान या सगळ्या प्रकरणात कायद्याची सुद्धा मोठी कसोटी लागणार आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं तर कायदा अधिक स्पष्ट होईल कदाचित आणि त्यामुळेच मोठ्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भलेही न्यायालयानं तसे आदेश आत्तापर्यंत दिले नसले तरी मोठ्या घटनापीठासमोर त्याची सुनावणी होण्याची आवश्यकता असल्याचं मत मात्र न्यायालयानं सुनावणीच्या दरम्यान व्यक्त केलं. बुधवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश NV रमणांच्या घटनापीठानं नोंदवलेली काही महत्त्वाची निरीक्षणं लक्ष वेधी ठरली आहेत. शिंदे गटाची बाजू मांडताना वकील हरीश साळवेंनी शिंदे गट पक्षातून बाहेर पडला नसल्याचा युक्तिवाद केला होता. तसंच पक्षात राहून आवाज उठवल्याचं म्हटलं होतं. त्यावर सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं मत अत्यंत महत्त्वाचं आहे. हे एक संवेदनशील राजकीय प्रकरण असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. तसंच जर पक्षात फूट पडली नसेल तर त्याचा कोणता परिणाम झाला असा सवालही सुप्रीम कोर्टानं हरीश साळवेंना विचारला. त्यावर हे आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण नसल्याचा युक्तिवाद हरीश साळवेंनी केला. तसंच ज्या व्यक्तीला 20 आमदारांचा पाठिंबा नाही त्या व्यक्तीला कोर्टाकडून दिलाशाची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. एखाद्या आमदारानं व्हीप मोडून मतदान केल्यास त्याच्यावर पक्ष कारवाई करू शकतो असं हरीश साळवेंनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. विशेष म्हणजे यावर आधी उच्च न्यायालयात निवाडा होणं आवश्यक असल्याचं सूचक निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं.
माननीय मुख्यमंत्र्याच्या वतीनं हरीश साळवे हे अपील झाले होते. त्यांनी हे सांगितलं की मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच आहे, त्यांनी कोणताही दलबदल केलेला नाही, त्यांच्यावर त्यामुळं दलबदल कानून लागू होत नाही. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की शिवसेनेचेच हे पूर्वीचे गटनेते होते, आजही गटनेते आहे आणि विधानसभेचे हे नेते आहे आणि मुख्यमंत्री आहे ते शिवसेनेचेच आहे. त्यामुळं जो कायदा आहे दलबदल कायदा हा यावर लागू होत नाही. शिंदे गटाला 40 आमदारांचा पाठिंबा आहे. तसंच शिवसेनेच्या 12 खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळंच शिंदे गटाकडून आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची बाजू मांडताना शिंदे गटानं केलेल्या त्या दाव्याचा कडाडून विरोध केलेला आहे. 40 आमदार आपण पक्ष असल्याचा दावा करू शकत नाहीत असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. तसंच शिंदे स्वतःला पक्षाचा नेता म्हणून घोषित करू शकत नाहीत असाही दावा त्यांनी केला. त्यावर आमदारांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा नसेल तर काय होईल असा सवाल सुप्रीम कोर्टानं सिब्बल यांना विचारला. आमदारांनी निवडलेल्या नेत्याला शिंदे हटवू शकत नाहीत. तसंच एखाद्या पक्षाचा आमदार पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेऊ शकत नाही असा प्रतिवाद सिब्बल यांनी केला. सिब्बल यांनी मूळ शिवसेनेच्या वतीनं आपली भूमिका मांडत असताना हे सांगितलं की जे डिस्क्वालिफिकेशन आहे ते त्यांच्या गटाच्या वतीनं जे करण्यात आलेलं आहे ते कसं योग्य आहे, संविधानिक आहे. त्यांनी मान्य न्यायालयाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की जी मूळची शिवसेना आहे ती कशी योग्य आहे. शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेनं एकनाथ शिंदे गटावर कारवाईचा बडगा उगारला होता. तसंच उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली होती. त्यानंतर शिवसेनेनं शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेसंदर्भात तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिलं होतं. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस बजावली होती. या कारवाई विरोधात शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर शिवसेनेनं विधानसभा अध्यक्षांच्या निवड आणि शिंदे सरकारच्या स्थापनेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. आता या राजकीय पेचावर सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आले होते. यावेळेला त्यांनी आम्ही चांगलं काम केलं तर जनता आम्हाला स्वीकारेल असं सांगितलं. पाहुयात गोगावले काय म्हणाले. तुम्ही आता म्हणताय की तुम्ही तुमच्या पाठी कार्यकर्ते आहेत, पण तुमची टक्कर समोर तटकरे आहेत ना जिल्ह्यामध्ये. मग ते असं ना, त्याला काय त्याची काय मोठी नवल आहे. तटकरेंना पण मागे आम्ही खासदारकीला पाडलं होतं की तटकरेंना मागे एकदा आम्ही पाडलं होतं. तसं काय हे नाही ना. असं का आम्ही पण असं काय सांगत नाही ना की आम्ही अजरामर होऊन आलेलो आहे. आम्ही जर आमचं चांगलं काम करत असू तर जनता आम्हाला स्वीकारेल ना. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला नाकारेल. आमची नियत आणि नीतिमत्ता जोपर्यंत आमच्याजवळ चांगली आहे तोपर्यंत यांची हिंमत नाही कोणाची. पण आम्ही जेव्हा चुकू त्यावेळेला कोण जनता कोणी पण असतं ना का. मी म्हणणाऱ्यांना पण त्यावेळेला पाणी पाजलं ना, आपण पाहिलेलं आहे ना, तर आम्ही किस बात की पत्ती आहे. त्यामुळे आम्ही आमचा मोठेपणा नाही सांगत कधी. आम्ही अत्यंत छोट्यातला छोटा कार्य. तुम्हाला असं कधी वाटलं नाही तुम्ही जेव्हा गेलात गुवाहाटीला तेव्हा आपल्या पाठी आपल्या घरावर हल्ले होईल किंवा आपल्या नाही नाही, हिंमत आहे का कोणाची. हे हिंमतच नाही, तो भाग वेगळा आहे. कारण त्या लोकांना माहिती आहे भरत शेठ ही काय चीज आहे. शेठ म्हणजे पैशाने शेठ नाही आम्ही का, आम्ही मनाचे श्रीमंत आहोत असं एक म्हटलं गेलेलं आहे. माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं. नक्की. आणि आम्ही मोठं मन करून चालतो. मोठेपण म्हणून तुम्हाला सांगत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये कोणालाही सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला विचारायचं की भरत शेठच्या घरी गेलो आहे आम्ही आणि आम्ही खाली हाताने आलो आहे. आम्ही काय नाही, कपलक आहोत. आमचा काय मोठा बिझनेस नाही, धंदा नाही, व्यवसाय काही नाही. पण गरिबांचे आशीर्वाद, आईवडिलांची पुण्य आहे, ईश्वराची कृपा. शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे लोकांना भेटत नव्हते, जनसंपर्क कमी होता असा आरोप व्हायचा. आता एकनाथ शिंदेच्या बाबतीत काय अनुभव आहे तुमचा. आता तुम्ही रोजच बघता. आता आम्ही सांगायला पाहिजे ती गोष्ट. आम्ही आता उलटं त्यांना सांगतोय की काही कंट्रोल करायला पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि मुख्यमंत्री असल्यामुळे थोडं कंट्रोलने आपल्याला चालावं लागेल. एवढं सगळ्यांनाच आपण अंगावरती घेऊन चालणार नाही आहे. कारण एवढ्या पोलिसांची अडचण व्हायला लागली, त्यांचा जो काय संरक्षण दलाचा स्टाफ आहे त्यांची अडचण व्हायला लागली. म्हणून आम्ही आज खरं म्हणजे बसणार आहोत काही आमदार आणि साहेबांना थोडं नियोजन सांगणार आहोत की थोडंसं आपण करा. जनतेला भेटायचं आहे, कामं करायची आहेत, सगळं करायचं आहेत, पण आपण पण सुरक्षित असणं गरजेचं आहे. नक्कीच.
फसवणुकीचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील, पण आपल्या राज्यात मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांच्या फसवणुकीचा डाव ऐकलंय? अहो पण हे झालंय. मंत्री व्हायचं तर 100 कोटी द्या यासाठी जाळं टाकण्यात आलं. आमदारांसाठी हे फसवणुकीचं जाळं टाकण्यात आलं आणि काही जण त्याच्यात अडकले सुद्धा. त्यांच्याकडे थेट 100 कोटीची मागणी करण्यात आली. पाहूयात एक रिपोर्ट. 100 कोटींच्या मोबदल्यात मंत्रीपद. भामट्यांनी रचला होता डाव. चक्क सावज म्हणून निवडले आमदार. आमदार राहुल कुल आणि जयकुमार गोरेंना ऑफर. गुन्हे शाखेची कारवाई. 4 भामटे अटकेत. 2 दिवसांपूर्वी भाजपच्या 4 महिला आमदारांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता मंत्रिपदासाठी आमदारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. राज्यात शिंदे फडणवीस यांचं नवीन सरकार स्थापन झालंय. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार सध्या नंदनवन आणि सागर या शासकीय बंगल्यांकडे लक्ष ठेवून आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत 4 आरोपींनी आमदारांना गाठून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आमदार राहुल कुल यांना काही खास आश्वासनं देण्यात आली. आरोपींचा दिल्लीहून आल्याचा बनाव होता. मंत्रिपदासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन देण्यात आलं. एवढंच नाही तर मोठ्या मोठ्या नेत्यांशी आपला संपर्क असल्याचा दावाही आरोपींनी केला. पण अखेर आरोपींना सापळा रचून रंगेहात पकडण्यात आलं. आमदारांच्या सचिवानं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि 4ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि एक आत्ताच मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज हाती येते, ती म्हणजे 23 जुलैला मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघाला आहे असं कळतं. 12 जणांचा शपथविधी किमान होऊ शकतो. यात शिंदे गटाचे 5 आणि भाजपचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. सूत्रांची ही माहिती आहे. मात्र मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. दिल्लीतल्या हायकमांडनं मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात काही गोष्टींना परवानगी दिल्याचं कळतं, पण दिल्लीच्या हायकमांडची मंत्रिमंडळ विस्तारावर बारीक नजर आहे. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, काय अधिक माहिती? मिलिंद सर, बहुप्रतीक्षित तसा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर निघालेला आहे. 23 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. यामध्ये 12 मंत्री शपथ घेणार आहे. शिंदे गटाचे 5 मंत्री असणार आहे आणि भाजपचे 7 मंत्री, असे एकूण 12 लोकांचा शपथविधी होणार आहे. हा पहिल्या टप्प्यातला शपथविधी होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातला शपथविधी तारीख अजून निश्चित झालेली नाही, पण काही दिवसाच्या अंतरावर, साधारण 1.5 ते 2 महिन्याच्या अंतरावर दुसरा जम्बो मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र पहिल्या या 12 लोकांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाची वर्णी लागली हे सर्व 12 नाव अजून तरी गुलदस्त्यामध्ये आहे. ते सध्या तरी दिल्ली हायकमांडजवळ असल्याची माहिती पुढे येत आहे. 23 तारखेला हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि विशेष करून प्रादेशिक विभागानुसार सर्व समतोल मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं जात आहे. सगळ्याच मध्ये शिंदे गटांच्या मंत्रिमंडळामधल्या संख्या आणि भाजपची मंत्रिमंडळामधली संख्या ही बघता सर्वसमावेशक मंत्रिमंडळ विस्तार असेल असं सांगितलं जात आहे. आज सर, हा जो मंत्रिमंडळ विस्तार जो थांबला गेला होता त्याचं प्रमुख कारण की न्यायालयामध्ये आज जी हिअरिंग होती त्यामुळे कुठेतरी सरकारमधल्या लोकांना असं वाटत होतं की आज नेमकं न्यायालयामध्ये काय होतं, कदाचित ते वगैरे येतो का. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे आता ही तारीख पुढे आणखी लावणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करून परत लगेच पावसाळी अधिवेशन घेतलं जाणार आहे. पण तुषार, याच्यात चर्चा अशी आहे 22 का 23 आणि फक्त 7 का, म्हणजे फक्त 12 का त्याही पेक्षा जास्त मंत्री शपथ घेऊ शकतात असंही सुप्रीम कोर्टात एकदा तारीख पे तारीख हे आता जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे जास्त मंत्र्यांचाही शपथविधी होऊ शकतो. जास्त मंत्रिमंडळाची शपथ होण्याची शक्यता पहिल्या टप्प्यामध्ये कमी आहे, कारण की सुरुवातीला पावसाळी अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळ जे आपल्या संविधानिक तरतूद आहे त्यानुसार असायला पाहिजे. त्यामुळे जो आकडा लागतो साधारण
सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 12 लोकच हे मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणार आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा अंतर देखील खूप जास्त नाही, साधारण 1.5 ते 2 महिन्याचा असणार आहे. त्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेनंतरही सरकारचं भविष्य काय ठरणार हे देखील एक अंदाज येऊन जाईल आणि त्यानंतर मग पुढचे पावलं उचलले जाईल. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्यामुळे खाते वाटपाची नितांत गरज आहे, कारण की 2 मंत्र्यांच्या भरोश्यावर सध्या तरी कामकाज सुरू आहे. मात्र एकदा का खाते वाटप झाला तर मग राज्यातल्या वेगवेगळ्या ज्या काही समस्या, पूर परिस्थिती असेल, शेतकऱ्याचे विषय असेल, इतर सर्व विषय असेल, हे मार्गी लावायला सरकारला सोपं जाईल. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार हा पावसाळी अधिवेशनाच्या आधी होणार आहे, त्यानंतर लगेच पावसाळी अधिवेशन देखील घेतलं जाणार आहे. ठीक आहे. तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. सर्वोच्च न्यायालयानं बांठे आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या असून त्यानुसार निवडणुका घेण्याचे आदेशही दिलेत. येत्या 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणुका घेण्याबद्दल न्यायालयानं पूर्णतः स्पष्टीकरण दिल्यामुळे महानगरपालिका आणि राज्यातल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. बांठे आयोगानं राज्यात जिल्हानिहाय ओबीसी आरक्षणाची शिफारस केली होती. या सर्व शिफारसी न्यायालयानं स्वीकारल्यात. त्यामुळे आता अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27% आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. ओबीसींसाठी हा मोठा दिलासा मानला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचं समाधान आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करत होते, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीच्या काळात सर्वानुमते जी पावलं उचलण्यात आली होती तिला यश मिळाल्याचंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. ओबीसी आरक्षणाच्या बद्दल सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. ओबीसी समाजाला सर्वोच्च न्यायालयानं न्याय दिला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर ओबीसी आरक्षणाच्या बद्दल महाविकास आघाडीनं वेळकाढूपणा केला, मात्र आपलं सरकार येताच ओबीसी आरक्षणासाठी तत्परतेनं पाठपुरावा केल्याचं फडणवीस म्हणाले. ओबीसी समाजासाठी चांगला आहे आणि म्हणून ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने आपला बांटिया आयोग जो आहे त्याचं शिफारशी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि ओबीसी समाजाला निवडणुकीमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. मला अतिशय मनापासून आनंद आहे की या ठिकाणी ओबीसी आरक्षण आमच्या सरकारनं परत मिळवलेलं आहे. मी एक वेळ असं बोललो होतो की आमचं सरकार आलं तर 4 महिन्यामध्ये आम्ही ओबीसी आरक्षण देऊ शकतो. त्यावेळेस अनेक लोकांनी मला ट्रोल केलं होतं. एवढंच नाही तर काही तथाकथित विचारवंत आणि काही नेते हे सातत्याने माझ्यावर आणि केंद्र सरकारवर टीका करायचे, परंतु त्यांच्या टीकेला मी उत्तर हे कृतीतनं दिलंय. या सरकारने ठरवलं होतं, उद्धव ठाकरे सरकार आणि अजित पवार सरकारने, की ओबीसीला न्याय द्यायचा नाही. शिंदे फडणवीस सरकार आल्यावर मात्र पहिल्याच दिवशी ओबीसीच्या आरक्षणाबद्दलची चर्चा, आढावा, सॉलिसिटर जनरलच्या दिल्लीत जाऊन भेटी, योग्य भौगोलिक परिस्थिती, योग्य ब्रीफिंग आणि उत्कृष्ट वकील लावणे, या सर्व गोष्टीमुळे हा दिलासा मिळाला. आणि मला वाटतं ओबीसीचा हिताचं सरकार परत आल्यामुळे सुद्धा या गोष्टींना कुठेतरी स्पीड मिळाली आहे, गती मिळाली आहे आणि निर्णय हा अशा पद्धतीने झालाय. मी आनंद व्यक्त करते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी, सत्ताधारी सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला. पण तिकडे न्यायालयानं ओबीसी समाजाला आरक्षण दिल्यानंतर या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, पण श्रेयवादाचं राजकारण मात्र सुरू झालं. कारण आत्ताचे सत्ताधारी आणि आत्ताचे विरोधक हे दोघंही हे यश आपलंच असं सांगू लागलेत. ओबीसी आरक्षणावरून श्रेयवादाची लढाई. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झालाय. ओबीसींना आता 27% आरक्षण मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयानं बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला. बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. मात्र या आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. शिंदे सरकारनं पाठपुरावा केल्यामुळेच ओबीसींना आरक्षण मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. पण जर योग्य वेळी केलं असतं तर ही वेळच आली नसती. तथापि मी तर हे म्हणतोच की आमच्या सरकारने हे पूर्ण केलं आहे, पण मागच्या सरकारनेही त्याची सुरुवात केली असल्यामुळे निश्चित आम्हाला याच्यात श्रेय घ्यायचं नाही. आमच्याकरता श्रेयवादाची लढाई नाही. ज्याला श्रेय पाहिजे असेल त्यांनी घ्यावं. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या सरकारने ओबीसी आरक्षण बहाल केलं आहे. 30 तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. केवळ 20 दिवसामध्ये म्हणताना तर देवेंद्रजी असं म्हणाले होते की महाराष्ट्राची सत्ता मला द्या, मी तुम्हाला 4 महिन्यामध्ये ओबीसी पॉलिटिकल आरक्षण पुन्हा मिळवून दाखवतो, असं नागपूरच्या एका ओबीसी समाजाच्या मोर्चाला संबोधून भाषण करताना त्यांनी म्हटलं होतं. पण 20 दिवसामध्ये हे त्यांनी करून दाखवलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी आरक्षण प्रश्नी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. हे सरकारमध्ये आमच्या असताना सुद्धा आम्ही हे आरक्षण टिकवून धरलं होतं, जे या सरकारला टिकवून धरता आलं नाही. यांना वेळेमध्ये कुठलेही निर्णय घेता आले नाही. हे स्वयं स्पष्ट आहे आणि जनता खूप हुशार आहे. जनतेसमोर ओबीसीच्या हिताचं कोण काम करतंय हे जनतेसमोर स्पष्ट आहे. त्यामुळे मी आता या आनंदात सहभागी होण्यामध्ये जास्त रस ठेवते श्रेयवादापेक्षा. सत्ताधारी ओबीसी आरक्षणाचं श्रेय घेतानाच पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. तर ओबीसी आरक्षणावरून विरोधकांनी सुद्धा स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आहे. 99% काम जे आहे हे महाविकास आघाडीच्या काळात झालं. फक्त 1% ते कोर्टामध्ये फक्त न्यायचं होतं योग्य वकिलांच्या मार्फत. ते सुद्धा काम जे आहे फडणवीसांनी केलेलं आहे, उपमुख्यमंत्री. आणि एकूण जे आहे आजचा दिवस जो आहे हा निश्चितपणे आम्हाला बराचसा आनंद देणारा असा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची जोरदार लढाई रंगणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे सर्वोच्च न्यायालयानं बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा केला असला तरी याचा काही महानगरपालिकांना मात्र फटका बसलाय. कारण बांठिया आयोगाच्या शिफारसीनुसार अनेक महानगरपालिकांमध्ये 27% आरक्षणाला कात्री लागले. ठाणे, नवी मुंबई पालिकेसह एकूण 8 महानगरपालिकांमध्ये 27%पेक्षा कमी आरक्षण मिळणार आहे. ठाणे, नवी मुंबई मनपाच्या ओबीसी आरक्षणाला कात्री. 8 महापालिकांना 27% ओबीसी आरक्षण नाही. बांठिया आयोगाच्या त्रुटींमुळे ओबीसींना फटका. ओबीसी आरक्षणासह न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला परवानगी दिली असली तरी ओबीसींसाठी थोडी खुशी थोडा गम असंच म्हणावं लागेल. कारण बांठिया आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसी आरक्षण लागू झाल्यास राज्यात 8 महानगरपालिकांमधील ओबीसी आरक्षणाला फटका बसू शकतो. ठाणे महानगरपालिकेत 10.4% ओबीसी आरक्षण, तर नवी मुंबईत 20.5%. पनवेल महानगरपालिकेसाठी 25.2, मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी 18.4, तर चंद्रपूर महानगरपालिकेसाठी 22.9% आरक्षण लागू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेकरता 23.9%, नागपूर महापालिकेसाठी 22.7, तर परभणी महापालिकेसाठी 17.9% ओबीसींना आरक्षण मिळणार आहे. ओबीसी नेत्यांनी कमी झालेल्या आरक्षणाच्या बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आमची लढाई राहणार आहे ही काही ठिकाणचे जे आहे हे आकडे आम्हाला मंजूर नाही. त्या ठिकाणी कलेक्टरच्या माध्यमातून राज्य सरकारनं त्याच्यावर पुनर्विचार करावा आणि ते आरक्षण आम्हाला सगळ्या ठिकाणी योग्य प्रकारे मिळालं पाहिजे.
खरं तर आमची ही सुद्धा मागणी आहे भारत सरकारकडे की ह्या सगळ्या याच्या विषयांमध्ये न जाता जसं शेड्यूल कास्टला वगैरे जे आहे संविधानामध्ये आरक्षण दिलेलं आहे कायमस्वरूपी तुमचं आरक्षण एवढे टक्के आहे, तसं 27% आरक्षण हे सर्रास सगळ्या देशामध्ये लागू केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भारत सरकारनं जे आहे हा निर्णय घेतला पाहिजे. सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांनी कमी झालेल्या आरक्षणाच्या टक्क्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. या महाराष्ट्रामधला ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी प्रवर्गामधील तमाम 54% जास्त असणारा ओबीसी आज या बंटिया कमिटीनं जी काही आकडेवारी गोळा केलेली आहे या आकडेवारीवरती निश्चित नाराज आहे. काही जिल्ह्यामध्ये तर आरक्षण नाहीच आहे आणि हे आरक्षण जर मिळालं नाही तर सरसकट आरक्षण कुठलं आहे? ही खऱ्या अर्थाने म्हणजे सुप्रीम कोर्टाकडून जे आजचा मिळालेला आनंद ठीक आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने हा निर्णय फार मोठा चुकीचा आहे. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर यासारख्या महानगरपालिकांमध्ये ओबीसींचं मोठं प्राबल्य आहे. या महापालिकांमधल्या आरक्षणाची टक्केवारी पाहता शहरी भागातल्या ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे. मुंबईहून विनोद राठोडसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता एक अतिशय धक्कादायक बातमी. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. रामराज भट या व्यावसायिकानं स्वतःला कारमध्येच जाळून घेत आत्महत्या केली. या घटनेत कारमध्ये असलेली व्यक्ती, त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीररित्या जखमी झालेत. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. उपराजधानीतील हृदयद्रावक घटना. आर्थिक विवंचनेतून उचललं टोकाचं पाऊल. व्यावसायिकाची कारमध्ये जाळून घेत आत्महत्या. पत्नी, मुलगा बालंबाल बचावले. आगीत पूर्णपणे राख झालेली ही रामराज भट यांची कार. या कारला कोणत्या अपघातामुळे आग लागलेली नाही, तर आर्थिक विवंचनेत असलेल्या या व्यावसायिकानं अत्यंत थंड डोक्यानं उचललेलं हे टोकाचं पाऊल आहे. नागपूरमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुढे आलेली आहे. रामराज भट या व्यावसायिकाने आर्थिक विवंचनेमधनं कारमध्ये स्वतः आत्महत्या केलेली आहे. कारसोबत स्वतःला पेटवून घेतलं. नागपूरच्या याच पुनर्वसन परिसर आहे खापरीचा, तिथली ही घटना आहे. काल दुपारच्या वेळेला ते सहकुटुंब जेवायला जायचं म्हणून घरातनं बाहेर निघाले होते. रामराज भट यांच्यासोबत त्यांचा मुलगा व पत्नी देखील सोबत होत्या. रामराज भट यांचं नटबोल्ट उत्पादनाचं काम होतं. विविध कंपन्यांना ते माल पुरवठा करायचे. कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झालं. त्यामुळं भट आर्थिक कोंडीला सामोरं जात होते. त्यांचा मुलगा नंदन हा इंजिनियर होता. रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होते, मात्र त्यानं नकार दिलेला होता. त्यामुळं भट अधिकच चिंतेत होते. भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र कुटुंबाला याची कल्पना नसावी. आत्महत्येच्या वेळी त्यांनी स्वतःचं पाकिट कारच्या बाहेर फेकलं होतं. त्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी बेलत्रोडी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल केलाय. त्यांनी लिहिलेलं आहे की आमच्या मरणाला कोणी कारणीभूत नाही, आम्ही स्वतः कारणीभूत आहोत मरणाला असं म्हणून सांगितलं. फायनान्शियल प्रॉब्लेमचा त्याला प्रश्न होता, त्यामुळे त्यांनी असं केलेलं असं प्रथमदर्शनी वाटत आहे. रामराज भट यांची पत्नी आणि मुलगा यांचा पोलीस कबुली जबाब अद्याप नोंदवायचा बाकी आहे. त्यांचा कबुली जबाब झाल्यानंतर पोलीस एका निष्कर्षावर पोहोचतील. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्यापैकी एक दुर्दैवी भट कुटुंब म्हटल्यास वावगं ठरू नये. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. मंत्रालयातल्या समिती कक्षामध्ये राज्यातील गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या भागात झालेल्या नुकसानीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. पूरग्रस्त भागामध्ये आपत्तीविषयक मदत आणि बचाव कार्यासाठी असलेल्या यंत्रणा क्षेत्रीय बचाव कार्यासाठी कार्यरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
तसंच पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान पूरग्रस्त भागात पुरामुळे ज्या ज्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत वितरित झाली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणताही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणेनं घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आढावा बैठकीत दिले. आजच मी बैठक घेतली. पूर परिस्थितीच्या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. जिथं नुकसान झालंय त्यांना तातडीने पैसे द्या. ज्याचा मृत्यू झालाय त्यांना तातडीने पैसे दिलेले आहेत. ज्यांचं घरांचं नुकसान झालंय त्यांना तातडीने पंचनामे करून पैसे देण्याची सूचना दिल्या आणि पिकांचं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पूर परिस्थितीवर थेट मंत्रालयातून बारकाईनं लक्ष असल्याचं स्वतः एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तिकडे पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करणारे 2 हल्लेखोर पोलीस चकमकीत ठार झाले. मनप्रीत सिंग उर्फ मन्नू आणि जगरूप उर्फ रूपा अशी ठार झालेल्या हल्लेखोरांची नावं आहेत. अमृतसर जिल्ह्यातल्या अटारीजवळच्या पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या चीचा भकना गावात ही चकमक झाली. सुमारे 6 तास ही चकमक सुरू होती. या दरम्यान 3 पोलीस जखमी झालेत. पोलिसांनी या हल्लेखोरांना शरणागती पत्करण्यास सांगितलं होतं, मात्र त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे दोन्ही हल्लेखोर ठार झाले. कर्नाटकातल्या उडुपी इथं टोल प्लाझाजवळ भरधाव रुग्णवाहिकेचा अतिशय भीषण अपघात घडला. बायंडूर टोल गेटवेच्या जवळ एक भरधाव रुग्णवाहिकेनं खांबाला धडक दिली. यात 4 जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकमधला अत्यंत भीषण असा हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला. वेगानं धावणाऱ्या रुग्णवाहिकेच्या धडकेत टोल प्लाझावरील 3घांचा मृत्यू झाला. टोल बूथच्या प्रवेशद्वारावर रुग्णवाहिका उलटताना आणि नंतर खांबावर जोरात आदळताना दिसते आहे. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दलातील एक जवान 18,000 फूट उंचीवर सूर्यनमस्कार घालत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये हा जवान शून्याखालील तापमानात सूर्यनमस्कार घालताना दिसतो आहे. लडाखच्या कडाक्याच्या थंडीत शर्ट न घालता आपलं धैर्य आणि फिटनेस तो दाखवतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या शिपायाचं कौतुक केलंय. रिलायन्स जिओ या कंपनीनं शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठं पाऊल उचललंय. देशातील विद्यार्थ्यांना आणि देशाबाहेरील विद्यार्थ्यांना चांगलं आणि उत्तम असं शिक्षण मिळावं यासाठी जिओनं जिओ इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसचं शिक्षण दिलं जाणार आहे. आज या इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचचं उद्घाटन करण्यात आलं. Today marks a new beginning, an important milestone for Geo Institute and for each one of you. Every batch of an institution is special as they contribute to the growth and cultural fabric of these institutions. But the first one is always extra special. They don't just contribute, they help envision and imagine an infinite possibility. As the first batch of Geo Institute, you will take the first ever step into an extraordinary future that we hope to build together. Geo Institute was born out of a dream I shared with my husband Mukesh to redefine higher education in India and carry forward the legacy of our founder, my father-in-law, Shri Dhirubhai Ambani. Mukesh is a true patriot, and it is his vision to build an institution that will empower young Indians and young people from across the globe to develop solutions for a sustainable and better future for mankind. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. सूरनवा ध्यासनवा या कार्यक्रमाचं 5वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या रविवारी या कार्यक्रमाचा
ग्रँड प्रीमियर आपल्याला कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. महाराष्ट्रातून तब्बल 4500 स्पर्धकांनी या कार्यक्रमासाठी ऑडिशन दिली होती. केवळ 16 स्पर्धक पुढच्या फेरीसाठी पात्र ठरले. स्पर्धेच्या स्वरूपात येणारी मैफल आहे. त्याचे काही नियम आहेत, पण त्या नियमांची योजना अशी केली आहे की शेवटी संगीताचा विजय व्हावा. तर संगीताचा विजय होणारी ही मैफिल बघण्यासाठी आणि त्याचा एक साक्षीदार असण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. पुढच्या आठवड्यापासून एक नवीन यज्ञ देखील सुरू करतोय, जो सर्व महाराष्ट्राला दिसेल, त्याची चर्चा होईल, कौतुक होईल. खूप नव्या अपेक्षा आहेत, नवे इरादे आहेत आणि नवीन टॅलेंट आहे. ही 16 मुलं आज जी तुम्ही बघितलीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेत आणि आपल्याबरोबर नवं गाणं, नवा सूर, नवा ध्यास घेऊन आलेली आहेत. ते सगळं तुमच्यासमोर सादर होणार आहे. वी आर एक्साइटेड. ऑडिशन्सचे भाग ऑलरेडी प्रेक्षकांनी बघितलेत आणि तुफान प्रतिसाद आहे त्याला. सोशल मीडियाच्या रिॲक्शन्स उत्तम आहेत. लोक त्यांना काय वाटतंय, काय आवडतंय ते कळवायला लागलेत. आणि जसं जसं आता हळूहळू पर्व पुढं जायला लागेल तसं तसं त्यांची उत्सुकता सुद्धा वाढत जाणार आहे. कारण इतके नवीन नवीन पाहुणे, इतक्या वेगवेगळ्या छान छान गोष्टी, सरप्राइजेस, असं सगळं एक मस्त पॅकेज आहे कार्यक्रमात. सो मलाही खूप छान वाटतंय. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात महामुंबई.